जी आहे ती गौतम ऋषीला मिळालेली बघितली, गौतम ऋषीची पत्नी झालेली बघितली आणि इंद्रदेवाला राग आला की ब्रह्मदेवाने हे चुकीचं केलं, प्रदक्षिणा मी केली आणि अहिल्या गौतमाला मिळाली. मनातल्या मनात विचार केला की कधी ना कधी अहिल्याचा उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही. रागारागात निघून गेले. गौतम ऋषी अहिल्येला घेऊन पृथ्वीवर आपल्या अरण्यामध्ये आले आणि जेव्हा आपल्या कुटियेमध्ये आले, आपल्या आश्रमामध्ये आले, त्या ठिकाणी आनंदाने जगत होते. एक दिवस काय झालं, इंद्रदेव चंद्राला घेऊन आले. चंद्र कोंबडा बनला आणि अवेळीच कोंबड्याने बांग दिली. पहाट झालेली नव्हती. कोंबड्याने बांग दिल्याबरोबर गौतम ऋषींना जाग आली आणि गौतम ऋषी विचार करायला लागले, पहाट झालेली आहे, आपल्याला आपण स्नानाला गेलं पाहिजे. कमंडलू घेतला आणि गौतम ऋषी स्नान करण्यासाठी नदीवर गेले. मध्यरात्रीच्या वेळेस जल देवता प्रकट झाली आणि जल देवतेने सांगितलं, महात्मन अजून तर मध्यरात्र आहे आणि मध्यरात्रीला नदीमध्ये स्नान करणं योग्य नाही. रात्री 12 वाजता कधीही कोणत्या जलाशयामध्ये, नदीमध्ये कुठेही स्नान करू नये, कारण जल देवतेचा झोपण्याचा वेळ असतो, जरी नदी वाहत असली तरी. महात्मन मध्यरात्र आहे आणि तुम्ही स्नानाला आलात, अजून पहाट झालेली नाही. मग मनातल्या मनात गौतम ऋषी विचार करतायत की कोंबड्याने बांग का दिली? जर पहाट झालेली नाही, मध्यरात्रच आहे, तर निश्चितच छल कपट माझ्या बरोबर होते. गौतम ऋषी कमंडलू घेऊन घाईघाईने आश्रमाकडे निघाले. तोपर्यंत गौतम ऋषींचं रूप धारण करून इंद्रदेव कुटियेमध्ये गेले आणि कुटियेत गेल्यानंतर त्या ठिकाणी अहिल्येचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये त्याच वेळेस त्या ठिकाणी खरे गौतम ऋषी आले. इंद्रदेवाला कळल्याबरोबर इंद्रदेव तिथून पळाला. इंद्राला गौतम ऋषींनी ओळखलं, माझं रूप धारण करून हा दुष्ट इथे आला, शाप दिलेला आहे. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वासनेमुळे काय झालं, इंद्रा पडले भग आणि चंद्र झाला काळा. वासनेमुळे मोठ्या मोठ्यांचं पतन झालेलं आहे. म्हणून व्यक्तीने आपल्या वासनेवर सुद्धा अंकुश आणि नियंत्रण ठेवलं पाहिजे. विषयांवर सुद्धा नियंत्रण व्यक्तीचं असलं पाहिजे. विषयाच्या वेळेस विषय आणि चिंतनाच्या वेळेस चिंतन झालं पाहिजे. विषयांचं कधीही चिंतन होता कामा नये. जेवढं जास्त चिंतन करणार तेवढे इंद्रिय जास्त त्रास देणार. आणि जेव्हा गौतम ऋषींनी त्या ठिकाणी दोघांनाही शाप दिला, इंद्रालाही चंद्रालाही, दोघंही त्या ठिकाणून निघून गेले. त्यावेळेस त्या ठिकाणी गौतम ऋषींनी आपल्या पत्नीला बघितलं. पत्नीला म्हणताय, देवी, पहाट झाल्यानंतर पहाटेची बेला ही अमृत बेला असते आणि अमृत बेलामध्ये तुमचे पती नेहमी भगवत भजन करतात. तुमचे पती स्नान करून येतात आणि भगवत भजन करतात. याचं ज्ञान तुम्हाला असतानाही आज तुम्हाला का समजलं नाही की आलेला दुष्ट मी नाही, म्हणून तुम्हाला पतीचा स्वभाव ओळखता आला नाही. आजपर्यंत माझ्या शेजारी राहून तुम्हाला माझे गुण कळले नाही. शाप दिला, तुम्ही दगड होणार, शिला बनून त्या ठिकाणी अहिल्या पडलेली आहे. पाय धरते, प्रभू, हे नाथ, हे स्वामी, मला शाप द्या, माझ्या मुक्तीचा एखादा मार्ग तरी सांगा. त्यावेळेस गौतम ऋषींनी सांगितलं, जेव्हा त्रेतायुग येईल, त्रेतायुगामध्ये राम अवतार धारण करतील, त्यावेळेस मिथिलेकडे जाताना इथूनच जातील आणि जात असताना तुमचा उद्धार करतील. पतिदेवाने हा उशाप दिला. गौतम ऋषी त्या ठिकाणून निघून गेले. त्या स्थानाचा त्याग करून गौतम ऋषींनी जेव्हापासून अहिल्येला शाप दिला होता तेव्हापासून त्या शापित जागेला, त्या आश्रमाला सोडून सगळे पशु पक्षी जीव जंतू कीट पतंग सगळे निघून गेलेले होते. तिथे झाड सुद्धा उगवत नव्हतं. म्हणून राम प्रभूंना विश्वामित्र सांगतायत, राम, गौतम नारी श्राप बस उपल देह धरी धीर, चरण कमल रज
चाहती, कृपा करहु रघुवीर. एका दोह्यात सांगितलं, गौतम नारी श्राप वश उपल देह धरी दे. राम हा जो समोर दगड ही शिला पडलेली आहे ना, ही अहिल्या आहे आणि हिची काय अपेक्षा आहे? चरण कमल रज चाहती. तुमच्या चरण कमलाचं रजाची इच्छा इला आहे. एका रजाने हिचं पतन झालं, एका रजाने हिचा उद्धार करा. आदेश दिला गुरुदेवांनी. रामप्रभूंनी पाय वर केला म्हणतात, हवा आली, पायाची माती उडाली, दगडाला लागली. अहिल्याला त्या पायाची माती लागल्याबरोबर त्या ठिकाणी अहिल्याचा तो देह, ते शापित देह संपला आणि त्या शिलेतून अहिल्या एक सुंदर स्त्री, गौतम ऋषींची पत्नी त्या ठिकाणी प्रकट झाली, जी अनेक युगापासून राम नामाचं चिंतन करत होती. अहिल्या प्रकट झाल्याबरोबर अहिल्याने हात जोडले. अहिल्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि अहिल्याने भगवान परमात्म्याची स्तुती करायला सुरुवात केली. प्रभो, परसत पद पावन शूकन सावन, प्रगट भई तप पुंज सही, देखत रघुनायक जन सुखदायक, सन्मुख होई कर जोर रही. अति प्रेम अधीरा पुलक शरीरा, मुख नहीं आवहि वचन कही. अतिशय बड़ भागी चरणन लागी, जुगल नयन जलधार वही. मुनिश्राप जो दीना अति बल कीना, परम अनुग्रह में माना. देखे उभर लोचन हरि भव मोचन, यही लाभ शंकर जाना. बिनती प्रभु मोरी में अति भोरी, नातन मांगऊ बर आना. पद कमल परागा, निज अनुरागा, मम मन मधुप करे पाना. पर सत पद पावन शोकन सावन, प्रगट भई तप पुंज सही. देखत रघुनायक जन सुखदायक, सन्मुख होई कर जोर रही, सन्मुख होई कर कर जोरी रही, सन्मुख होई कर जोरी रही. अहिल्याने हात जोडले. अहिल्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि अहिल्या राम प्रभूंना म्हणते, प्रभो, आज तुमचं दर्शन मला घडलेलं आहे. आज मी भाग्यवान स्वतःला समजते की आज राम प्रभूंचं दर्शन मला घडलेलं आहे. अति प्रेम अधीरा पुलक शरीर, शरीर कंपायमान झालं, ओठ फडफडायला लागले, आनंद अश्रू डोळ्यातून व्हायला लागले. राम रूपाचं दर्शन घडलं आणि राम रूपाचं दर्शन घडल्यानंतर म्हणते, प्रभो, बरं झालं माझ्या पती देवांनी मला शाप दिला. अतिशय बड भागी चरणन लागी, जुगल नयन जलधार बही. मी भाग्यवान आहे प्रभो, तुम्ही तुमच्या चरणाचं जल महादेवाला दिलं, पण जल दिलं मला तर डायरेक्ट चरणाचा स्पर्श झालेला आहे, म्हणून मी तर भाग्यवान आहे. कशामुळे? मुनिश्राप जो दीना अति भल कीना, परम अनुग्रह में माना. मला जर शाप मिळाला नसता तर चरणाचा स्पर्श मिळाला नसता, चरणाचा स्पर्श मिळाला नसता आणि रामरूपाचं दर्शनही झालं नसतं. म्हणून डोळे भरून रामाचं दर्शन केलेलं आहे
आणि म्हणते हा लाभ शंकरजींना सुद्धा प्राप्त झाला नाही. यही लाभ शंकर जाना, शंकरजींना हा लाभ प्राप्त झाला नाही. आता प्रभू मला दर्शन दिलेलंच आहे ना, तर माझी एकच इच्छा आहे. काय? बिनती प्रभु मोरी मैं अति भोरी, नाथन मांगऊ बर आना. प्रभु माझी एक विनंती आहे. कोणती? मी फार भोळी आहे. जर द्यायचंच असेल तर काय द्या? पद कमल परागा रस अनुरागा, मम मन मधुप करी पाना. काय मागितलंय? प्रभू जर द्यायचंच असेल तर तुमच्या चरणाची सेवा मला द्या. तुमच्या चरणावर माझं नेहमी प्रेम असलं पाहिजे. तुमची भक्ती मला द्या. भक्ती मागितली आणि भक्ती मागितल्यानंतर त्या ठिकाणी राम प्रभू दर्शन घडल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला. अहिल्या पती लोकाला निघून गेलेली आहे, गौतम ऋषींकडे निघून गेलेली आहे. हा प्रसंग ऐकला आणि प्रसंग ऐकल्यानंतर गोस्वामी तुलसीदासजींचं मन सुद्धा द्रवीभूत झालं. गोस्वामी तुलसीदासजी महाराज स्वतःच्या मनाला सांगतायत, हे मना, आस प्रभु दीन बंधु हरी, कारण रहित दयाल, तुलसीदास शटते ही भजू, छांडी कपट जंजाल. गोस्वामी तुलसीदासजी महाराज स्वतःच्या मनाला कथा सांगताना म्हणतायत, हे दुष्ट मना, हे शट मना, बघ राम प्रभू कसे आहेत. कारण रहित दयाल, कारण नसतानाही कृपा करणारे आहे, अकारण करुणावरून आलय आहे. तुलसीदास शट तेही भजू. तुलसीदासजी स्वतःच्या मनाला म्हणतायत, हे मूर्ख मना, आता तरी त्याचं भजन कर. छांडी कपट जंजाल, आता तरी तुझ्यामध्ये असलेलं कपट सोड. आता तरी संसारामध्ये राहत असताना या संसाराला जरा विसरण्याचा प्रयत्न कर. त्या रघुनाथ